आता बातमी राजकीय वर्तुळातून। शिवसेनेच्या गोटात नवा चाणक्य दाखल झालाय। निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यापुढे शिवसेनेची रणनीती ठरवणार आहेत। त्यामुळे येत्या काळात शिवसेना अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळेल। शिवसेनेला मिळाला नवा चाणक्य। निवडणुकीचे रणनीतिकार शिवसेनेच्या गोटात। निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना आणखी आक्रमक होणार। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सोबत युती झाली काय किंवा बिघडली काय, शिवसेनेनं आणखी आक्रमक होण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी आता शिवसेनेच्या गोटात नवा चाणक्य दाखल झालाय। या चाणक्याचं नाव आहे प्रशांत किशोर। हे तेच प्रशांत किशोर आहेत ज्यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवून दिलं होतं। आता प्रशांत किशोर शिवसेना नेत्यांना विजयाचं गणित कसं सोडवायचं याचं प्रशिक्षण देणार आहेत। प्रशांत किशोर शिवसेनेच्या संपर्कात आल्यामुळे शिवसेनेचं बळ आणखीन वाढलंय। देखिए, प्रशांत किशोर जेडीयू के राष्ट्रीय उपाध्यक्ष है। प्रशांत किशोर हमारे आज हम एनडीए में है, एक एनडीए के घटक दल के प्रमुख सदस्य है। तो बातें बहुत सी होती है, धीरे धीरे आपको पता चलेगा। 2014च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपचे रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली होती। त्यानंतर पंजाबच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांनी भूमिका बजावली। सध्या प्रशांत किशोर हे जेडीयूचे उपाध्यक्ष आहेत। तर आता 2019च्या निवडणुकीत शिवसेनेला विजयी करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललंय। निवडणूक जिंकणं ही एक कला आहे आणि प्रशांत किशोर यांनी त्यातली मास्टरकी सिद्ध केली आहे। भारतीय मतदारांची नाडी त्यांनी अचूक ओळखली आहे। 2012ची गुजरात विधानसभा निवडणूक असो किंवा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी 2014ची लोकसभा निवडणूक, प्रशांत किशोर यांनी चमत्कार करून दाखवला होता। आता हाच चमत्कार शिवसेनेच्या बाबतीत घडणार का हेच पाहायचंय। वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई।